बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा होतोय। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा देखील ताफा आता षण्मुखानंद या सभागृहाच्या दिशेने रवाना झालेले आहे। शिवसेनेचे अनेक पदाधिकारी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पुढच्या काही क्षणात या वर्धापन दिन सोहळ्याला देखील सुरुवात होणार आहे। या सगळ्या विषयी आपण अधिक जाणून घेणार आहोतच, पण ही दृश्य आपण पाहतोय। कार्यकर्ते सध्या प्रतीक्षेत आहेत। उद्धव ठाकरे कधी या ठिकाणी दाखल होत आहेत आणि काय नेमका आपल्याला कानमंत्र देत आहेत याची प्रतीक्षा प्रत्येक कार्यकर्त्याला देखील लागलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक जाणून घेण्याकरता थेट जाते षण्मुखानंद सभागृहात आमचे प्रतिनिधी आहेत, त्या ठिकाणी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, पुढच्या काही क्षणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्या ठिकाणी पोहोचतायत। ही दृश्य आपण पाहतोय, कार्यकर्ते प्रतीक्षा करतायत उद्धव ठाकरे कधी त्या ठिकाणी पोहोचणार आणि नेमका काय कानमंत्र देणार, काय नेमकी सद्यस्थिती आहे त्या ठिकाणी, कशी उत्सुकता पाहायला मिळते शिवसैनिकांमध्ये। लागवी निश्चितच शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनानिमित्त आपण बघतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, प्रमुख नेते आणि खासदार उपस्थित आहेत। मात्र सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे या ठिकाणी कधी दाखल होणार। मातोश्रीवरून उद्धव ठाकरे निघाले असल्याची माहिती मिळते, त्यामुळे काही वेळातच या ठिकाणी दाखल होतील। या दाखल झाल्यानंतर या मेळाव्याला, वर्धापन दिनाला तर सुरुवात होईल। मात्र प्रमुख वक्ते या ठिकाणी होईल, आदित्य ठाकरे आहेत, संजय राऊत आहेत, उद्धव ठाकरे स्वतः भाषण करणार आहेत। मात्र या भाषणांमध्ये नक्की कोणकोणत्या विषयांवरती हात घालणार हे नेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तयारी झालेली आहे षण्मुखानंद हॉलमध्ये, आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, हॉल या ठिकाणी भरलेला आहे कार्यकर्त्यांनी सुद्धा आणि बाहेर सुद्धा गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मात्र या सर्व गर्दीला एकच प्रतीक्षा लागून राहिलेली आहे, ते उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तसेच ज्या इतर निवडणुका आहेत त्या दृष्टीने काय महत्त्वाचा संदेश देतात आणि काय आदेश देतात, तयारीला लागण्याचे काय कोणकोणत्या प्रकारचे जे काही सल्ले आहेत ते सुद्धा देतात, कानमंत्र नक्की काय देतात उद्धव ठाकरे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र थोड्याच वेळामध्ये वर्धापन दिनाला सुरुवात होईल। स्वप्नील, या कार्यकर्त्यांशी तुम्ही संवाद साधा, काय नेमकं त्यांच्या मनात सध्या सुरू आहे? कारण शिवसेना 58 वर्षांची झाली आहे, पण शिवसेनेनं अनेक वादळं सुद्धा झेललेली आहेत। त्यापैकी शिवसेनेत पडलेली एक उभी फूट, तर अनेक शिवसैनिक शिवसेनेला सोडून देखील गेलेले आहेत। या 58 वर्षात आज होत असलेला हा मेळावा, काय वाटतंय तिथं उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना? संवाद साधा। स्वप्नील, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? स्वप्नीलशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण पाहतोय त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आता दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला उत्सुकता आहे उद्धव ठाकरे आज काय बोलतात याकडे। तर तिथं वरई डोम या ठिकाणी आता शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात होतीये। योगेश कदम बोलतायत, थेट जातोय। व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। सर्वप्रथम आपल्या समोर मी आपले नेते आणि वक्ते शरदजी पोंचे यांना आपण आमंत्रित करतो, यांनी आपल्या समोर आपल्या सगळ्यांचं मनोगत व्यक्त करावं। शरदजी पोंचे यांना मी विनंती करतो। आज खरं म्हणजे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही पोलरायझेशन आपण पाहिलं, त्याच्यासाठी आपण पुढच्या विधानसभेला पुढील कसं जोशाने समोर जायचं, त्याच्यासाठी मी शरदजी पोंचे यांना विनंती करतो की पुढच्या काळामध्ये हिंदुत्वाची कशी गरज आपल्या सगळ्यांना भागणार आहे ह्याच्यावर आपण आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। या देशातले पहिले हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरोबर 58 वर्ष झाली
58 वर्षांपूर्वी शिवसेना नावाच्या संघटनेची स्थापना झाली. ही स्थापना का झाली हे आठवण्याची फार गरज आहे. कुठेतरी त्याच्यानंतर संघटनेचं राजकीय पक्षामध्ये रूपांतर झालं आणि संघटनेची मूळ उद्दिष्ट मला वाटतं आपण विसरून गेलो. आजचा हा दिवस हा शिवसेना राजकीय पक्षाचा वर्धापन दिन नाही, तर आजचा हा दिवस हा शिवसेना नावाच्या सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनेचा वर्धापन दिन आहे. आणि जोपर्यंत आपण सत्तेमध्ये येत नाही तोपर्यंत परिवर्तन करू शकणार नाही, म्हणून पहिल्यांदा बाळासाहेबांनी ठाण्याची निवडणूक लढवली आणि तिथून संघटनेचं राजकीय पक्षात रूपांतर झालं. आणि मग प्रचंड स्थित्यंतर आपण पाहिली. काहीतरी ईश्वराचे संकेत असतात. 19 जून 1966 या वर्षामध्ये काय काय घडलं या हिंदुस्थानातला पहिला हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं 26 फेब्रुवारी 1966 ला निधन झालं. अत्यंत दुःखद निधन झालं. आणि त्याच्यानंतर 4 महिन्यांनी दुसऱ्या हिंदू हृदय सम्राटाचा जन्म झाला. तो हा दिवस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.